नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा एक ब्लॉगमध्ये. तर आपण खूप दिवसानंतर काढतोय आज ब्लॉग. आपण निघलोय आता, आपल्याला आज रूट नव्हता त्याच्यामुळे निघलेलो आपण विठ्ठल भाऊचं पांढरे पिंपळगाव, देवगाव दांडा, नंतर दाभोळ जायचं आपल्याला. चला विठ्ठल भाऊ निघलेलं पुढं गाडी घेऊन. आता त्याच्या मागे जायचं आता. तो समोर जातं आपला बोलेरो पिकअप HP नावाचा. चला तर निघूया पुंगा फाईट. आज जरा रूट क्लिअर नसल्यामुळे आपल्याला निघायला जरा वेळ झाला होता. पाहुलं मला गचके पुढं दम्मानं चालतो तसा दम्मानाचे पण व्हिडिओ फास्ट केल्यामुळे तुम्हाला फास्ट दिसेल. महाराष्ट्र हॉटेल समोर आलो आहे आपण. महाराष्ट्र हा आडोमध्ये जाण्याचा मार्ग आहे, बायपास. आता इथून पुढे भाऊ जायचं सरळ, आपल्याला जायचं लेफ्ट साईडने पांढरी गावामध्ये. तर जाऊ त्या भाऊ, टाटा बाय बाय ॲल्सो. ब्रेकरवरती दम नाही झाला आपण. समोर आता पांढरी लेफ्ट साईडने एक कंपनी छोटीशी मेल, रस्त्यावरच घरं बांधलेली लोकांनी. पाकाचं वातावरण झालेलं. काल एकदम जोरदार पाऊस झालेला आहे, खूप पाणी पडलेलं आहे काल, त्याच्यामुळं वातावरण एकदम चकाचक चिखली कचरा धुवून गेलेला आहे. मे महिन्यापासून आज पहिली वेळेस असा पाऊस झाला आहे का, त्याच्यानंतर सगळं रस्त्यावरली घाणगी क्लिअर निघून गेली. त्याच्यामुळं वातावरण दूषित आता एकदम निरोगी झालेलं आहे. तर आपण आलो आहे आता पांढरे पिंपळगावमध्ये. हे बघा समोर दिसतात तुम्हाला, दोन्ही साईडने जनावर बांधले आहे. विदर्भाच्या पालटी घेरला आहे. तर आपण आता पांढरे पिंपळगाव पांढरे करून निघलो होतो देवगाव तांडीच्या दिशेनं. तर चला, बहुत दिवसाला लाईट लावून चालला पा LED बकरी हो. तर चला आता आपण आलो आहे देवगाव दांड्यावर. दाखवतो तुम्हाला समोर, हा आहे देवगाव तांडा पाण्याची टाकी. आता देवगाव तांडा आलेला आहे. बघा लोकांनी माझ्यात गाय बांधली, भागले. दोन्ही साईडने गाड्या माझ्यातून रस्ता आहे पहा. अशी निष्काळजीपणा घेते लोक, त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होते. तरी बघा आहे देवगाव तांडा. इथून पुढे फ्लॉप जाणार आता, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट टाकणार आहे हायवेने. तर आपण पफरलागड फाट्यावरती येऊन भाऊ माझं चालला एकदम दिलजले आशिक. तर आपण आता कामात पण निघाले. तर आपल्या HSCच्या दिशेने ही बघा दोन्ही साईडने गाड्या चालत आहे. भुंगा फाईट एकदम भारी. तिथं लेफ्ट साईडने उगळा माता देव भव्यसाठी मोठं असं मंदिर आहे. हे बघा इथून वरती जायला कमानी. आमदार साहेबांनी मस्त भारीपैकी रस्ता वगैरे लाईट गीट रात्री एकदम फ्रेश वातावरण राहते तिथे. आता पावसामुळं ते एकदम हिरवगार डोंगर झालेलं, त्याच्यामुळं भारी वातावरण राहते तिथे संध्याकाळच्या वेळेला. आपण आलो आता रिटर्न येतो वेळेस थांबटी तांडा ब्रिजवरती. किंवा तुम्हाला समोर दिसत असं समोर लागणार. आता आपण एकदम फेमस चहाची हॉटेल चहा बडेवा राजापूरकर समोर दाखवतो तुम्हाला. पेट्रोल पंपाची लेफ्ट साईड इथे. अरे बा ब्रिज क्रॉस केला का इकडे साईडने पंप आहे आणि इकडे साईडने आमचं हॉटेल आहे. तर आपण आलो आता आपल्या एजन्सीपाशी. 1 मिनिटाच्या वेळेवर हा गाडीवाला का साधला धावतोय गाडी. लोकही राहुलंय. अगदी आपण 20 मीटरवर आलेलो आहे आपल्या एजन्सीपाशी. आता गाडी लावून आपल्याला निघायचं आपल्याला परत घरी. हे बघा आलो आपण आपल्या एजन्सीवर. समोरून पण गाडी येते एजन्सीची. ते बघा रुकलंय बाबा. तर नाशात मजेदार ब्लॉकमध्ये येतो आपण.